संकल्पना आपल्या रोजच्या जीवनाशी इतकी निगडीत आहे की आपण दररोज त्याच्या भोवती वावरतो, त्याच्यासाठी परिश्रम करतो, स्वप्न पाहतो आणि कधी कधी निराश होतो. पण आपण खरोखरच कधी विचार केला आहे का, पैसा आपल्यावर मानसिकदृष्ट्या कसा परिणाम करतो? आपले आर्थिक निर्णय हे तार्किक असतात की भावनिक? पैशांचे मानसशास्त्र हे पुस्तक या गुंतागुंतीच्या विषयाचा सखोल मागोवा घेते. हे पुस्तक केवळ पैसे कमवण्याच्या किंवा गुंतवणुकीच्या टिप्स देत नाही, तर पैसा आणि मानवी मन यांच्यातील सूक्ष्म नात्याचे विश्लेषण करते. वाचकाने स्वतःच्या आर्थिक सवयी, मानसिकता आणि पैशाबद्दलची भीती किंवा लालसा ओळखावी आणि अधिक सजग आर्थिक जीवन जगावे, हीच या पुस्तकामागची प्रमुख प्रेरणा आहे. पैसा ही केवळ चलन किंवा व्यापाराचे साधन नसून तो एक मानसिक अनुभव आहे. आपले पैसेविषयीचे निर्णय हे नेहमीच तार्किक नसतात, तर ते आपल्या भावना, अनुभव आणि सामाजिक प्रभावांवर आधारित असतात. अनेकदा लोक आर्थिक व्यवहार करताना भीती, लोभ किंवा असुरक्षिततेमुळे चुकीचे निर्णय घेतात. उदाहरणार्थ, बाजार कोसळताना गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकी काढून घेतात, जरी ती दीर्घकाळात फायदेशीर ठरू शकली असती. हा निर्णय भीतीवर आधारित असतो आणि तो अनेकदा नुकसानकारक ठरतो. म्हणूनच पैशांबद्दलचे ज्ञान असण्याबरोबर मानसिक समतोल देखील महत्वाचा आहे. आपले बालपण आणि आर्थिक पार्श्वभूमी आपल्याला पैशांकडे कसे पाहायचे हे शिकवतात. ज्या घरात पैशाची टंचाई असते तिथे मुलांना बचतीचे महत्त्व लवकर समजते, पण कधी कधी त्यामध्ये भीती सुद्धा रुजते. दुसरीकडे श्रीमंत कुटुंबातील मूल पैशाला सहज मिळणारी गोष्ट समजते आणि खर्च करणे सहज मानते. हे अनुभव आपल्या मोठेपणी घेतल्यावर आर्थिक निर्णयांवर खोलवर परिणाम करतात. म्हणूनच आर्थिक शिक्षण हे केवळ अंकगणित नव्हे, तर भावनिक आणि मानसिक समज समजून घेणे आवश्यक असते. लोक बहुतेक वेळा पैशाच्या मागे धावत असतात कारण ते सुख, स्थैर्य आणि सुरक्षिततेची कल्पना पैशाशी जोडतात. आपण असे मानतो की जास्त पैसा म्हणजे जास्त आनंद, पण हे नेहमीच सत्य नसते. संशोधन सांगते की एक विशिष्ट उत्पन्नाच्या पातळीपर्यंत पैसा आनंदात वाढ करतो, पण त्यानंतर तो आनंद स्थिर होतो. खूप पैसे असूनही अनेक लोक असंतुष्ट राहतात कारण त्यांना सतत अधिक मिळवायचं असतं. ही मानसिकता आपल्याला असलेल्या गोष्टींचा आनंद घेऊ देत नाही. माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो, पण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असतं. कारण पैसा ही वैयक्तिक गरज आणि मानसिक समाधान यावर अवलंबून असते. काही लोक कमी पैशात समाधानी असतात, तर काही लोक कोट्यावधी मिळवूनही अस्वस्थ असतात. यातून समजते की मानसिक समाधान हे केवळ पैशावर अवलंबून नसून आपल्या दृष्टिकोनावर आधारित असते. म्हणूनच आर्थिक नियोजन करताना मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असते.